नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय बुद्धिमत्ता चाचणी याची आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा 25 प्रश्न या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण सोडवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। बघा, आज आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75 असे 25 प्रश्न सोडवून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला प्रश्न 51 आणि 52 साठी सूचना दिले। खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधायचं आहे। मग बघा, पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला माहिती आहे, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर होतो। मग बघा, जी ही बाजू आहे ती कशी होणार आहे, हे टोक आहे ते वर येणार आहे, इकडे म्हणजे उभा त्रिकोण होणार आहे। मग बघा बरं, इथे हा उभा त्रिकोण आहे आणि हे खालचं जे बिंदू आहे तो सुद्धा काय होणार आहे, उभा असल्यामुळे वर जाणार आहे। मग इथे पाण्यातली आकृती कुठे आहे, पर्याय क्रमांक 1। आणि प्रश्न क्रमांक 52 बघा, ही आकृती बघा अजून एक सुंदर आयडिया सांगते किंवा ट्रिक सांगते। हे T8 आणि हे P या पद्धतीने लिहून घ्यायचं पाण्यातल्या आकृतीला आणि काय करायचं, हा कागद आहे तो काय करायचं आहे, पलटायचं आहे या पद्धतीनं। तर बघा, आता इथे जसं जसं मला दिसते तसं मी काय करते, गिरवते बघा या पद्धतीनं आणि असं। आणि हा कागद आपल्याला फक्त काय करायचं आहे, वरचा खाली आणि खालचा वर। मग बघा, मी या पद्धतीने हा कागद काय केलेला आहे, हे केलेलं आहे। आता सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते बघा, बघा इथे हा 8चा छोटा भाग आहे तो खाली आणि हे Pचं काय झालंय, B झालंय, म्हणजे आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मग तुम्ही ही पद्धत वापरली तरीही चालेल। बघा पुढचा प्रश्न, इथे आपल्याला विचारले सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता बघा, इथे आपण जे बाहेर जे गोलामध्ये अंक आहेत त्या सगळ्यांची काय करूया, बेरीज करूया। मग बघा, 9 आणि 4 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, बाहेरच्यांची बेरीज किती येते, 18। मग 18चे दुप्पट 18 दुणे 36, मग इथे बघा 18 दुणे 36 मध्ये दिलेली संख्या आहे। आता इथे पण बघा 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 आणि 6 26, मग 26ची दुप्पट 26 दुणे 52 जी की संख्या आतमध्ये दिलेली आहे। पुढे बघा 12 आणि 17 किती होते यांची बेरीज, 29 आणि हा एक 30, एक मिळवला किती झाले 30, आणि 30ची दुप्पट किती, 30 दुणे 60, मग इथे मध्ये अंक कोणता येणार आहे तर 60। मग बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये 60 आहे, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत RAT बरोबर 349, CAN बरोबर 548, CAT बरोबर 549 असेल तर त्याच सांकेतिक भाषेत कार हा शब्द कसा लिहाल। बघा, ज्यावेळेस सांकेतिक भाषा देतात त्यावेळेस दिलेली जी माहिती आहे ती या पद्धतीनं लिहून घ्यायची आहे। कोणत्या लेटरसाठी काय दिले हे आपण या पद्धतीनं लिहून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचा आहे। आता बघा, CAT साठी काय आहे 549, मग आपल्याला विचारले CAR। आता बघा, या तिघांमध्ये सुद्धा A हा कॉमन आहे की नाही, मग या तिघांमध्ये कोणतं लेटर सेम आहे, 4, कोणता अंक सेम आहे 4, मग A साठी आपण 4 हा अंक लिहून घेतला। आता बघा, इथे पण C आहे आणि इथे पण सेम आहे, या दोघांमध्ये काय सेम आहे तर 5 सेम आहे, मग C साठी आपण 5 अंक लिहून घेतला। जे झाले त्याच्यावर आपण काट मारूया म्हणजे उरलेले अक्षरं आपल्या लक्षात येतील। इथे पण T आहे, इथे पण T आहे, मग या दोघांमध्ये काय सेम आहे तर 9 सेम आहे, मग T साठी आपण 9 या अंकावर काट मारून घेतली, 9 अंक लिहून घेतला। आता राहिलं आहे काय बघा, मग हे T झाले, आता फक्त R आणि N राहिले, मग R साठी उरलेला अंक ह्याच्यामध्ये कोण आहे, 3 आहे, मग R साठी 3 आणि N साठी 8 अंक, मग N साठी लिहून घेतला 8। आता बघा CAR, C साठी कोणता अंक आहे, 5 अंक आहे, A साठी कोणता अंक आहे, त्यासाठी 4 अंक आहे, R साठी 8 आहे, म्हणून R साठी 3 हा अंक आहे, म्हणून मी इथे लिहून घेतलं 3। मग आपलं उत्तर काय आलं 543। मग बघा बरं, इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये 543 हे उत्तर आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा।
8 27 64 81 125 216. आता बघा 8 हा 2चा घन आहे. 2चा घन म्हणजे काय, घनसंख्या म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 या पद्धतीने 2चा 3 वेळा गुणाकार. मग बघा 2 दुणे 4 4 दुणे 8, मग 2चा घन किती 8. मग इथे बघा 3चा घन 27, त्याच्यानंतर 4चा घन 64 आणि बघा 5चा घन 125 आणि 6चा घन 216. मग 81 ही वर्गसंख्या आहे, घनसंख्या आहे का, नाही आहे, म्हणून मी इथे चुकीचं पद आहे, पर्याय क्रमांक 1 81. पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. बघा तनया, आत्मजा, यामिनी, दुहिता. आता तनया, आत्मजा आणि दुहिता ही सगळी मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि यामिनी हा रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणून मी इथे वेगळं पद आहे, गटात न बसणारं पद आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, आता याचं बघा आपल्याला अपूर्णांक करायचं आहे. 1 2 3 4 5 6 6 भागापैकी रंगवलेत किती भाग, 2 भाग. इथे पण बघा 1 2 3 4 5 6. आता इथे 6 भाग बघा, इथे आपल्याला ही रेष अशी काढून घ्यायची. मग एकूण भाग किती होतील, 1 2 3 4 5 6 7 8. इथे भाग झाले 8 भागापैकी 2 भाग. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 आणि भागापैकी 2 भाग रंगवलेत. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग किती 8, त्याच्यापैकी 2 भाग रंगवले. आता इथे मी का काढला तर बघा हे छोटा स्पेस आहे की नाही, म्हणजे अशी रेषा मारले, अशी मारले, उभी मारले, म्हणजे इथे फक्त एकच कमी आहे, म्हणजे आता मग 6 भाग झाले असते. म्हणजे सेम आता सगळेच भाग कसे झाले, सेम झाले, म्हणून मी इथे मी काय केलेली आहे, रेष मारलेली आहे. मग बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मधले अपूर्णांक भाग कसे आहेत, सेम आहेत. मग इथे वेगळं काय, पर्याय क्रमांक 1 हे गटात न बसणारं पद आहे. पुढचा प्रश्न बघा, आता इथे बघा पुढचा प्रश्न बघा, 9.7/8 17/28 6.4/13 आणि 49.11. आता याचं आपण काय करूया, हे कसे अपूर्णांक आहेत तसं या पूर्णांकांचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. मग करताना काय करायचं, या दोघांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे मिळवायचं. मग बघा 8 9 72, 72 मध्ये 7 मिळवले तर किती येतात, 79 आणि छेद आहे तसा 8 ठेवायचा आहे. आता इथे 17/28 पण आहे तसं लिहूया. 63 78 79 80 81 82 छेद 13 आणि हे 49/11. आता बघा, आता जर आपण विचार केला तर इथे बघा हे 8 पेक्षा अंश मोठा आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे. 28 पेक्षा 17 लहान आहेत, म्हणजे हे लहान आहे. 13 पेक्षा 82 मोठे आहेत, म्हणजे अंश मोठा आहे. इथे पण बघा छेदापेक्षा अंश मोठा आहेत. मग हे आणि हे काय आहेत, अंशाधिक अपूर्णांक आहेत. ज्याचा छेदापेक्षा अंश मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि हा मात्र छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 59वा प्रश्न, गोदावरी, पंचगंगा, नर्मदा, कळसुबाई. आता इथे बघा वाचताक्षणी लगेच लक्षात येते कळसुबाईचं शिखर असतं. गोदावरी, पंचगंगा आणि नर्मदा ही नद्यांची नावे आहेत, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, इथे आता हे बाहेर जे गोलामध्ये अंक आहेत त्यांचे आपण काय करूया, गुणाकार करूया. 5 त्रिक 15, 15 चौक 60. आता बघा 7 8 56, 56 एके 56, 9 8 72, 72 दुने किती येतं तर बघा 72 दुने 144 येतं, पण इथे 144 आहे का, नाही आहे. इथे बघा 6 5 30, 30 त्रिक 3 त्रिक 9 आणि 1 0 90 बरोबर आहे. मग इथे वेगळं काय आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत बघा ही रांग आहे, एका रांगेत रजनीच्या उजवीकडे, आता बघा ही रजनी आहे, रजनीच्या उजवीकडे 17 मुली, ठीक आहे, आणि डावीकडे 11 मुली आहेत. तर त्याच रांगेत मध्यभागी मंदाकिनी उभी आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक कितवा. मग बघा आधी रांगेमध्ये एकूण किती जण आहेत ते काढूया. मग बघा काय करायचं, यांची बेरीज करूया. 11, तिच्या पुढे 11, तिच्या मागे 17 आणि ती स्वतः, हिला पण मोजायचं आहे. असं एकूण किती जण आहेत रांगेत, 7 8 9
आणि हे 2, 29 जण आहेत. मग आता बघा, ज्यावेळेस आपल्याला मधली संख्या काढायची असते त्यावेळेस आपण काय करतो, 29ला 2ने भागतो. मग बघा, बेक्के बे 2तून 2 गेले 0, वरून घेतले 9, बे चोक 8, 9तून 8 गेले, बाकी आली 1, या पद्धतीनं. मग आता बघा, भागाकार आले 14 आणि बाकी आली 1. मग बघा, तीच रांग आहे, फक्त इथे मी थोडी वेगळी म्हणजे खाली परत काढते. भागाकार किती आले 14, म्हणजे ह्या जी पुढे कोण मध्यभागी कोण उभी आहे, मंदाकिनी. मग ही मंदाकिनी आहे, तिच्या पुढे 14 जणी आणि मागे 14 जणी. मग मंदाकिनीचा क्रमांक विचारले, मग 14 पुढे आहेत, मग 14च्या नंतर हिचा कितवा, 15वा. मंदाकिनीचा क्रमांक आहे 15वा. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील तक्त्यात एका सांकेतिक भाषेत चिन्हांसाठी काही अंक वापरले आहेत. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. अंक आणि चिन्ह. आता बघा, वरील सांकेतिक भाषेत या चिन्हांनी तयार होणारी संख्या कोणती. मग बघा, याच्यासाठी कोणता अंक वापरला आहे, तर याच्यासाठी 7 हा अंक वापरला. इथे लिहून घेऊया आपण 7. अधिक या चिन्हासाठी 4 अंक वापरले, मग इथे लिहून घेतलं 4. आणि बघा, याच्यासाठी आपल्याला 6 हा अंक वापरले, म्हणून मी इथे लिहून घेतलं 6. आणि याच्यासाठी 9 हा अंक. मग बघा, 74, 69 असा अंक आपल्याला कुठे दिसतोय, तर बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये. 74, 69 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता इथे बघा, हे चिन्ह कशासाठी वापरले, 8 साठी वापरले, बरोबर आहे ना. बघा, हे असं चिन्ह इथे आहे 8 अधिक हे चिन्ह 2 साठी गुणिले आणि हे चिन्ह 1 या अंकासाठी. मग आता बघा, 8 अधिक 2 गुणिले 1 आहे. मग ही पदावली तयार झाली बघा या पद्धतीनं, 8 अधिक 2 गुणिले 1. मग आपल्याला माहिती आहे बेरीज आणि गुणाकार आहे, पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करायचा. मग बे के बे, मग 8 अधिक 2 बरोबर किती आले इथे 10. मग 10 बघा कुठे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, रॉबर्टचे वय जॉनच्या वयापेक्षा 7 वर्षांनी जास्त व जावेदपेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. तर जावेदचे वय 13 वर्ष असल्यास जॉनचे वय किती. बघा, दिलेली जी माहिती आहे ती लिहून घेऊया इथे. हा बघा, हा रॉबर्ट आहे, रॉबर्टचे वय, आणि हा कोण आहे, जॉन आहे. ठीक आहे, रॉबर्टचे वय जॉनच्या वयापेक्षा 7 वर्षांनी जास्त आहेत. म्हणजे रॉबर्ट आहे तो जॉनपेक्षा काय आहे, 7 वर्षांनी मोठा आहे व जावेदपेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. आणि हा आहे ना, हा जावेद, जावेदपेक्षा रॉबर्ट काय केले 2 वर्षांनी कमी आहे. आता जावेदचे वय जर 13 वर्ष असेल, जावेदचं वय किती आहे, 13 आहे, मग 13पेक्षा 2 वर्षांनी लहान, मग 13मधून 2 गेले, रॉबर्टचं वय आहे 11. आपल्याला कुणाचं विचारलं आहे, जॉनचं. मग मला सांगा, जॉनपेक्षा रॉबर्ट 7 वर्षांनी मोठा आहे, म्हणजेच याच्या उलट करा, रॉबर्टपेक्षा जॉन 7 वर्षांनी लहान असणार आहे. मग 11 जॉनचं वय आहे, मग 11मधून 7 गेले, किती राहिले, 4. मग बघा, आता दिलेल्या माहितीनुसार जॉनचे वय आहे 4 वर्ष, रॉबर्टचे वय आहे 13 वर्ष, आणि जावेदचं वय आहे 13 वर्ष आणि रॉबर्टचं वय आहे 11 वर्ष, म्हणजे असं. आता आपल्याला विचारले जॉनचं, मग जॉनचं वय आहे 4 वर्ष, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकांची अक्षरं घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल. मग बघा, 20 नंबरला डावीकडून विचारले, डावीकडून म्हणजे इकडूनच, आपली डावी बाजू ती पुस्तकाची सुद्धा डावी बाजू. मग बघा, हे 5चा गट आहे, 5 5 2 10 5 1 15 5 चौक 20. मग 20 नंबरला कोणते इथे टी आहे, 15 नंबरला 5 10 15ला ओ आहे, 15ला ओ आहे आणि 16ला काय आहे पी आहे. मग TOP टॉप तयार झालं. पुढचं बघूया. बघा, इथे पहिलं टॉप म्हणजे भोवरा, दुसऱ्यामध्ये तयार झालं गोट म्हणजे शेळी, आणि इथे FX फॉक्स म्हणजे कोल्हा, आणि ते यानी सिके नेक हा काय आहे, अवयव आहे, शरीराचा अवयव आहे. मग इथे आपल्याला प्राण्यांचं नाव विचारलं. मग इथे बघा, गोट पण प्राणी आहे आणि फॉक्स पण प्राणी आहे. मग ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ब आणि क, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, मारियाचा जन्म 5 जानेवारी 2019ला शनिवारी झाला, तर तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असेल. मारियाचा जन्म 5 जानेवारी 2019ला झाला आहे, मग पहिला बड्डे 2020ला असणार आहे, बरोबर आहे की नाही.
मग आपल्याला मिळते तोच वार म्हणजे 5 जानेवारी फक्त एका वर्षाने पुढे जातो, त्यावेळेस वार 1 दिवसाने पुढे जातो. म्हणजे बघा इथे शनिवार आहे, 5 जानेवारी 2019ला शनिवार आहे, तर इथे पहिला वाढदिवस तिचा 5 जानेवारी 2020ला असेल. मग 2020ला कोणता वार येईल तर शनिवार, शनिवारच्या नंतर रविवार. म्हणून इथे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रविवार. मारियाचा जन्मदिवस रविवारी येईल. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. बघा इथे 3 बाजू आहेत तर 2 त्रिकोण, 2च गोल आहेत. 1 2 3 4, 4 बाजू आहेत तर 3च आहेत मध्ये चिन्ह. इथे बघा इथे 1 2 3 4 5, 5 बाजू असणारी आकृती आहे, मध्ये 4च आहेत. म्हणजे कळलं का, जेवढी आकृतीला बाजू आहेत त्याच्यापेक्षा एक आतमध्ये कमी आहे, जेवढी आकृतीला बाजू त्याच्यापेक्षा आत कमी आहे. मग इथे बघा तिथे बघा 3 बाजू 4 बाजू 5 बाजू. आता 6 बाजू असणारी आकृती कोणती आहे तर 6 बाजू असणारी आकृती आहे बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, ही पण 6 बाजू असणारीच आकृती आहे, पण 6 पेक्षा आतमध्ये एक कमी पाहिजे. मग इथे बघा इथे 6च आहेत आतमध्ये, मग 6 आहेत का आपल्याला चिन्ह नाही, एक कमी पाहिजे. मग इथे 5 आहेत म्हणून योग्य आकृती आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती लघुकोण आहेत. मग याला क्रमांक द्यायचे कारण एकाच कोणातून निघालेले आहेत आणि या क्रमांकांची काय करायची बेरीज करायची. मग बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण आहेत, एकूण कोण आहेत 10. पण आपल्याला काय विचारले लघुकोण. मग बघा हा जर आपण मोठा घेतला तरच काय होतं एक काटकोण होतं, बाकी सगळे कुठला जरी घेतला इथून हा इथपर्यंत घेतला तरी लघुकोण आहे. कारण लघुकोण म्हणजे काय 90 अंशापेक्षा कमी मापाला आपण लघुकोण म्हणतो. हे सगळे 90पेक्षा आतमधलेच आहेत म्हणून मग फक्त हा 1 वजा करायचा आहे. मग 10 मधून 1 गेला किती आली बाकी 9. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आकृतीत एकूण 9 लघुकोण आहेत. पुढचा प्रश्न बघूया, सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत. फक्त चौकोनी आकृतीत एकूण किती अंक आहेत. फक्त चौकोन. मग बघा इथे हा चौकोन आहे, मग फक्त त्याच्यामध्ये कोणकोणते अंक आहेत, किती अंक आहेत त्याच्यात 3 एक अंक आहे आणि 7 एक अंक आहेत. म्हणजे किती अंक आहेत 2च अंक आहेत. मग 2 कुठे आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत 5 हा अंक कोठे आहे. बघा 5 हा अंक त्रिकोणात पण आहे, वर्तुळात पण आहे आणि चौकोनात पण आहे की नाही. मग इथे काय येणार तीनही आकृतीत सामायिक. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सकाळचे 8 वाजले असता तास व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण असेल. बघा 8 वाजल्यावर विचारले की नाही. मग 8 वाजता बघा हे घड्याळ आहे, 8 इथे असतात, 8 वाजता तास काटा इथे आणि मिनिट काटा 12वर. मी इथे कोणता कोण आहे तर बघा असा सरळ असता तर काटकोन झाला असता, हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजे कसं आहे विशाल कोण आहे. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशाल कोण. प्रकाशला 3 मामा व 2 मावशा आहेत, तर प्रकाशच्या आईला एकूण किती भाऊ आहेत. आता बघा हा प्रकाश आहे आणि प्रकाशला किती मामा आहेत 1 2 3 मामा आणि ह्या 2 काय आहेत मावशा आहेत. आता विचारले प्रकाशच्या आईला एकूण किती भाऊ आहेत. मग मला सांगा मामा आपण कुणाला म्हणतो आईच्या भावाला. मग हे भाऊ आईचे किती 3 भाऊ आहेत म्हणून मग आईला एकूण भाऊ किती आहेत, एकूण भाऊ आहेत 3. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सुमनला एका तारेचे 11 भाग करायचे असल्यास तर ती तार किती ठिकाणी कापावी लागेल. मग बघा 11 भाग करायचे आहेत म्हणजे 10 ठिकाणी तार कापावी लागेल. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.